शिवाय ओम नमः शिवाय सूर्यनारायण देवताय नमः। तू जसा रोज उगवतो आणि मावळतो हे सत्य आहे, तर मी केलेला आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी हा देखील सत्य आहे। याचा लाभ अखंड मानवजातीला होते, अखंड मानवजात आणि सृष्टी आरोग्य संपन्न निरोगी होते, हेच तुझ्या चरणी माझं एक मागणं आहे, तळमळ आहे। ओम ताप, हिवताप, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, इबोला, टायफॉइड अशा माकडताप अशा अनेक विविध तापाच्या प्रकारावर एकच उपाय शिवसंजीवनी। हिवताप, सततचा खोकला, सर्दी, अशक्तपणा, रक्त कमी होणे किंवा डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, टायफॉइड अशा साथीच्या आजारावर, इबोला नावाचा नवीन आलेला आजार, अशा आजारावर रामबाण एकमेव असं औषध आहे, कडुलिंबाच्या पानाचा रस म्हणजे शिवसंजीवनी। 7 दिवस फक्त हा शिवसंजीवनीचा रस घ्या, अर्धा ग्लास, एका माणसाला अर्धा ग्लास, लहान मुलासाठी 10 चमचे साखर मिसळून 7 दिवस हा शिवसंजीवनीचा डोस घ्या, 3 दिवसातच फरक पडतो। आज माझ्या भारत देशामध्ये डेंग्यू, मलेरियानी, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया अशा साथीच्या आजारांनी थैमान घातले। दरवर्षी शेकडो लोक त्याला बळी पाडतात। मेडिकल सायन्स काय करू शकत नाही, इतका खर्च होऊन देखील माणसाला कसल्याच परिस्थितीत त्यात लाभ होऊ शकत नाही। हा फुकटचा आहे, विनामूल्य हा औषधाचा प्रकार मी जी देशासमोर माझ्या आणलेला आहे शिवसंजीवनी। 7 दिवसात, त्यातले 3च दिवसात माणूस बरा होतो, रोगमुक्त होतो। पांढऱ्या पेशी रक्तातल्या भरपूर प्रमाणात वाढतात, लाखोच्या प्रमाणात वाढतात। हिमोग्लोबिन वाढते माणसाच्या रक्तातील, शरीरातील। सगळ्यात महत्त्वाचं, माणसाचं वजन वाढतं, माणूस रोगमुक्त निरोगी होतो, हे सत्य आहे। घेऊन बघा, अनुभव घ्या, खात्री करा। तुम्हाला फरक पडल्यानंतर त्याचे अभिप्राय सगळ्यात महत्त्वाचा माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतीला पाठवा, ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे। गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात पश्चिम भागात म्हणजे रत्नागिरी जिल्हा, कोकण साईड अशा एका तापाने थैमान घातलं, ज्याला माकडताप नाव देण्यात आलं। भरपूर लोकांचा बळी त्यांनी घेतला, त्याच्यावर विलाज नाही असं डॉक्टरांनी सांगितलं, बरं त्याच्यावर विलाज आहे शिवसंजीवनी, कडुलिंबाच्या पानांचा रस हा घेऊन पहा। 7 दिवस त्याचा डोस घ्या, 7 दिवसातच माकडताप मुळासकट निघून गेला पाहिजे, बरं त्याचा अस्तित्व राहिलंच नाही पाहिजे। त्याचा लाभ घ्या, अनुभव घ्या, खात्री करा। स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, ताप, हिवताप अशा साथीच्या आजारामध्ये कडुलिंबाचे पाने घरात, दारात, गावात दिवसा रात्री जाळून धूर करावा। तसेच शिवसंजीवनीचा शिडकावा करावा। घराबाहेर डेंग्यूचे डास मारतात, त्याचे निर्मूलन होते, हवा वातावरण निरोगी शुद्ध होते, रोगराई राहत नाही, हे सत्य आहे। सर्वांनी हा प्रयोग करावा। भारतीय प्राचीन परंपरेनुसार कडुलिंबाच्या झाडास खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। प्रत्येक धार्मिक शुभकार्य त्याचा उपयोग लाभ होतो। आयुर्वेदात यास अमृत मानले जाते। आज देखील साधू संत ऋषीमुनी तपस्वी लोक याचा आपल्या तपोसाधनेत लाभ घेतात, कारण तपोसाधनेत त्यांचे मन, शरीर निरोगी आणि प्रसन्न राहावे म्हणून, हे सत्य आहे। जुने जाणकार लोक ग्रामीण, जंगली, डोंगरी भागात शिवसंजीवनीचा बाळंत काढा म्हणून उपयोग करतात, लाभ घेतात। दात मजबूत निरोगी राहण्यासाठी याच्या काड्यांचा वापर करतात। सापाची विष झर उतरण्यासाठी याच शिवसंजीवनीचा लाभ होतो, हे सत्य आहे। कारण जुने ते सोने आहे, यात सत्य आहे, ईश्वरी आशीर्वाद आहे। आज या सर्वांची गरज मानवास आहे। आपल्या भारतीय प्राचीन परंपरेनुसार चालत आलेल्या आयुर्वेदातील गुणकारी लाभदायी औषधीच मानवास जीवनदान देऊ शकतात। तो एकमेव पर्याय शिवसंजीवनी आहे, ईश्वरी सत्य आहे। कडुलिंबाचा गुणधर्मच आहे जंतुनाशक, कीटकनाशक। आज मानवास विषाणू आणि जीवाणूपासूनच संसर्ग, रोगबाधा होत आहे, कारण रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव। त्यासाठी आजची गरज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती देखील मुक्त, विनामूल्य आहे शिवसंजीवनी। याचा लाभ सर्वांनी घ्यावा, आनंदी जीवन, निरोगी मजबूत जीवन जगावे। कडुलिंबाचे झाड तोडू नका, त्याचे रक्षण करा, झाडे लावा,
माणसे जागवा, कडुलिंबाचे झाड लावा आपल्या अवतीभोवती दारी, रोगराई पळतील माघारी. कडुलिंबाच्या झाडाचा गरजेनुसार वापर उपयोग करा. प्रत्येक माणसाने एक कडुलिंबाचे झाड लावावे, वाढवावे, जगवावे ही आजच्या काळाची गरज आहे. मी आज जाहिरातीद्वारे भारत सरकार, आरोग्य मंत्रालय, पर्यावरण वन मंत्रालय यांना सांगू इच्छितो की कडुलिंबाचे झाड हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. याचा कोणीही व्यापारधंदा करू नये, गैरफायदा घेऊ नये म्हणून निसर्ग निर्मित शिवरेती नाही, सर्वांना विनामूल्य. अतिमहत्वाची सूचना माझ्या सर्व देशबांधवांना, ही अतिमहत्वाची सूचना सर्वांनी ध्यानात घ्या. कडुलिंबाचे पाणी स्वतः आणावीत. कोणा अनोळखी माणसाकडून पाणी रस विकत घेऊ नये, खाऊ नये, धोका संभवतो. आयुर्वेदात धन घेता येत नाही, धन घेतल्यास गुण येत नाही. यासाठी कडुलिंबाचे पाणी विकत घेऊ नका अथवा देऊ नका. याचा व्यापारधंदा करू नका, हे महापाप आहे. याचा विचार करा. चांगल्या वातावरण पर्यावरण निर्मितीसाठी आपल्या दारात, गावात, शाळेत, गावाबाहेर, रोडच्या कडेला, गायरानात, डोंगरावर कडुलिंबाचे झाडे लावावी. याने हवा, पर्यावरण, वातावरण शुद्ध निरोगी राहते. मानवी आरोग्य शुद्ध, मजबूत, निरोगी होते. आज याची गरज आहे मानवाला. आपले गाव, शहर, देश स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कसलेही व्यसन, नशा करू नका. सावध राहा, सुरक्षित राहताल. हे शिवशंकरा सर्वांना सद्बुद्धी दे, आरोग्य संपन्न निरोगी जीवन दे. हीच तुझ्या चटणी प्रार्थना करत आहे. फरक पडल्यानंतर इतरांना लाभ देण्याचा प्रयत्न करा. सर्वात मोठे धन पुण्य आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. लाभार्थीने आपले मत, अभिप्राय मला पाठवावेत, कळावेत. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा. आपल्याला सर्व माहीत असते, परंतु आज आपणास याचा विसर पडलेला आहे. मी फक्त त्याची आठवण करून देत आहे. जागे व्हा. चला आपण सर्वजण शिवचरणी शरण जाऊया. त्याचा जय जयकार करूया. हर हर महादेव. मानवी शरीराला रोगराई आणि मृत्यू असू शकत नाही. त्याच्यावर विलास उपाय आहे शिवसंजीवनी. आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचं रहस्यमय सत्य हे कडुलिंबाचं झाड. भारतात सर्वत्र मिळणारं, सर्वांच्या परिचयाचं, अत्यंत गुणकारी प्राचीन परंपरा असलेले हे कडुलिंबाचं झाड. कसलाही आजारी विकार, रोग म्हणजे मृत्यू नाही. घाबरू नका, भिवून जाऊ नका. ज्या विलाज आहे तो मी सर्वांसाठी मुक्त आणि विनामूल्य ईश्वरी प्रसाद असलेला हा शिवसंजीव नावाचा त्याच्यावरचा उपचार विलाज मुक्त आहे सर्वांसाठी. रोग, आजार, विकार माणसाला असू शकत नाही, कारण हे फक्त कोंदण दिलेले आहेत नावाचे. ही नवीन सायन्स, मेडिकल सायन्स, विज्ञान, तंत्रज्ञान ही मानवजातीला एक असं धोक्याचं म्हणजे ते कोंदण घातलेलं आहे आजाराच्या नावाचं. कॅन्सर, TB, एड्स या नावानेच माणसं मरणाच्या खाईत जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसाला कसल्याही प्रकारचा रोग असू शकत नाही. शारीरिक पीडा असू शकते. त्या पीडेला अशा रोगाचं नाव देऊन त्याला माणसाला मृत्यूच्या दाढत ढकलू नका. हे महापाप आहे. त्याच्यावर विलास देखील आहे. प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान असफल ठरलेलं आजच्या काळामध्ये. किती माणसांनी प्रगती केली, किती विज्ञान तंत्रज्ञानाचा त्यांनी प्रवास सुरू केला, किती चंद्रावर गेला, मंगळावर गेला. त्याचा मानवजातीला आरोग्यासाठी काही फायदा झालेला नाही. आरोग्य हे प्राचीन परंपरेनुसार चालत आलेल्या आयुर्वेदातील या जुन्या पुराण्या गोष्टीनुसार, वनस्पतीनुसार, जडीबुटीनुसारच चालत आलेलं आहे. ते दीर्घायुष्य भाऊ असं त्याला आयुर्वेदाला आशीर्वाद आहे. त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचं झाड म्हणजे अमृताचं झाड आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. घेऊन जाऊ नका. कसलाही रोगराई माणसाला खाऊ शकत नाही, मारू शकत नाही. माझ्या देशबांधवांनो, सन 2012 साली हा शिवसंजीवनी नावाचा प्रयोग, आविष्कार माझ्या हातून शिवशंकरांनी त्या टायमाला सिद्ध करून घेतला. मला गुण आला, मला नवजीवन मिळाले आणि इतर गरजूंना देखील त्याच्यापासून लाभ व्हायला सुरुवात झाली, फरक पडायला सुरुवात झाली. त्यांना आरोग्य निरोगी जीवन मिळण्यास सुरुवात झाली. या शिवसंजीवनीमधील मानवी जीवनासाठी, आरोग्यासाठी असणारे जीवनदायी, लाभदायी, गुणकारी गुणधर्म माझ्या पारख्याने संशोधक नजरेने शोधले आणि सन 2012 साली शिवशंकराच्या कृपेने माझ्या हातून एक यशस्वी असा प्रयोग, आविष्कार मी जगासमोर सिद्ध करून मांडला. तो आहे शिवसंजीवनी. असा प्रयोग आणि आविष्कार करणारा मी जगातील आणि माझ्या भारतातील एकमेव मनुष्य आहे, ज्यांनी 1 रुपया खर्च न करता, 1 रुपया कोणाचा न घेता 100% गुण देण्याचा हा यशस्वी प्रयोग, आविष्कार मानवजातीच्या कल्याणासाठी जगासमोर आणला. तुम्ही एकमेव माणूस आहे जगामधला. शिवसंजीवनीचा प्रथम प्रयोग मी माझ्या स्वतःवर केला. मला त्याचा लाभ झाल्यानंतर, गुण आल्यानंतर, नवजीवन प्राप्त झाल्यानंतर मी इतर गरजूंना त्याला देण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हजारो लोक या शिवसंजीवनीचा अनेक विविध आजार, रोगावर लाभ घेत असून आनंदी निरोगी जीवन जगत आहेत. ते शिवशंकराचे गुण गात आहेत. या सत भागात, आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत आहे. हे कार्य ग्रामपंचायतीच आहे. ग्रामपंचायतीने जरी मनावर घेतलं तर संपूर्ण गावाला, आसपासच्या सगळ्या भागाला या शिवसंजीवनीचा लाभ होऊ शकतो, होणार आहे. याचा विचार करा सगळ्यांनी जर विचार केला तर त्याचा लाभ होईल. आणि हा कुपोषण नावाचा आणि सिकलसेल नावाचा आजार, विकार आपल्या या देशातून, ह्या
ज्या सृष्टीवरून गायब होईल हे सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. हे जाणून घ्या. माझी जी तळमळ आहे ती तुम्ही जाणून घ्या, त्याचा विचार करा, अंमलात आणा, त्याच्या प्रत्यक्षात उतरा. सगळ्यात महत्वाचे कुणाला काही द्यायचं घ्यायचं नाही, याचा व्यापार धंदा करायचा नाही, हे महापाप आहे. की ईश्वराचं देणं आहे सगळ्यांसाठी विनामूल्य. सगळ्यांनी एकमेकाला सांगा, ज्याला लाभ होईल त्यांनी 10 जणांना सांगा, 10 जणांनी 100ला सांगा, 100 अख्या जगाला व्यापलं पाहिजे. असा प्रकार करा. आजार विकार रोग आणि इलाज फक्त एक शिवसंजीवनी घेऊन बघा, अनुभव घ्या, खात्री करा. शिवसंजीवनी घेतल्याने होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत. मानवी शरीरातील रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात वाढते, म्हणजे CD4. मानवी शरीर रक्त शुद्ध निरोगी मजबूत होते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, पांढऱ्या पिशीचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते. मन प्रसन्न राहते, वजन वाढते, मानवी शरीर आतून बाहेरून निरोगी मजबूत होते. हे सत्य आहे. अनुभव घ्या, खात्री करा. शिवसंजीवनीसाठीचे पथ्य. शिवसंजीवनी उपाशी पोटी घेतल्यानंतर 1 तासभर त्याच्यावर काही खाऊ पिऊ नये. 1 तासाने नाश्ता, चहा पाणी घेणे गरजेचं आहे. 1 तासभर त्याच्यावर काही खाऊ पिऊ नये. ज्या दिवशी तुम्ही शिवसंजीवनी घेताल त्या दिवशी दूध, दही, दुधाचे पदार्थ किंवा मासा हा प्रकार खाऊ नये. ते पथ्य आहे, ते ध्यानात घ्या. मी सांगतो ते ध्यानात घ्या, लक्षात घ्या, जागे व्हा. आजच्या युगात चालू परिस्थितीत सर्वच बाबतीत मानवी जीवनात लागणाऱ्या सर्वच घटकामध्ये प्रदूषित वातावरण निर्माण झाले आहे. अन्न, पाणी, हवा, रोजचे जीवनमान, पर्यावरण, वातावरण या सर्वांमध्ये प्रदूषण वाढलेले असून यामुळे मानवी आरोग्य आणि जीवन धोक्यात आलेले असून सर्वच दूषित परिस्थितीमुळे मानवी शरीरातील रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, पांढऱ्या पिशी कमी होणे, किडनीचे विकार, हृदयरोग, जंतू संसर्ग, सततचा खोकला, ताप, हिवताप, अशक्तपणा अशा आजारांना माणूस आज बळी पडत आहे. कारण रोगप्रतिकारक शक्तीचा नाश, अभाव, कमतरता यामुळे अशा गंभीर परिस्थितीत मेडिकल सायन्स देखील मानवी जीवन वाचवण्यात अपयशी ठरत असून प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान हे सर्व साधने देखील अपुरे पडत आहेत. याचा लाभ मानवी जीवन वाचवण्यास होत नाही. अशा परिस्थितीत गरज आहे ती ईश्वरी आशीर्वाद असणारे निसर्ग निर्मित शुद्ध अमृतमय आयुर्वेदातील औषध, जी सर्वांसाठी मुक्त, विनामूल्य आणि लाभदायी गुणकारी असेल. मानवी शरीरात रक्तात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी असेल ती म्हणजे शिवसंजीवनी होय. आजच्या काळाची गरज. माझ्या देशाला, जनतेला, अखंड मानवजातीला याची आज अत्यंत गरज आहे. हा शिवप्रसाद आहे, सर्वांसाठी विनामूल्य, जीवनदायी. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. निरोगी आनंदी जीवन जगावे. अनुभव घ्या, खात्री करा. हे सत्य आहे. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा, अनुभव घ्या आणि खात्री करा. जागे व्हा माझ्या देशबांधव. हा कडुलिंबाचा पाला सकाळी उपाशी पोटी घेण्यासाठी सकाळी लवकर आणायचा. 1 माणसासाठी किमान एवढासा 1 ढगळा आणायचा. पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून किमान 1 माणसासाठी अंदाजे 1 छटाक पानं, म्हणजे 50 ग्रॅम पानं 1 माणसासाठी घ्यायची. किमान अंदाजे एवढे बचकभर पानं 1 माणसासाठी घेणे. दगडी पाटा किंवा मिक्सर, थोडं पाणी घालून हा पाला मऊ वाटायचा. मऊ वाटलेल्या ह्या गोळ्यामध्ये, एवढ्या गोळ्यामध्ये, मऊ वाटलेल्या ह्या गोळ्यामध्ये अर्धा ग्लास साधं पाणी मिक्स करायचं. हे मिश्रण स्वच्छ कपड्याने गाळून घेणे. असे गाळून घेणे स्वच्छ कपड्याने. गाळून घेतलेला हा रस अर्धा ग्लास गाळून घेतलेला अर्धा ग्लास हा शिवसंजीवनीचा रस, कडुलिंबाच्या पानाचा रस एका माणसासाठी, आजार विकार रोग कसलाही असो, एका माणसासाठी अर्धा ग्लास हा रस किमान. आणि लहान मुलांसाठी वयोमानानुसार किमान कमीत कमी 10 चमचे शिवसंजीवनीचा रस, थोडी साखर मिक्स करून लहान मुलांना द्यावी, परंतु ते देणे गरजेचं आहे. कसल्याही रोगासाठी अर्धा ग्लास शिवसंजीवनी, मोठ्या माणसासाठी 10 चमचे, लहान मुलांसाठी साखर मिक्स करून देणे गरजेचं आहे. कसलाही आजार विकार रोग राहत नाही, माणूस आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगतो. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. कॅन्सरसाठी 1 ग्लास घेणे गरजेचे आहे, कारण कॅन्सरचे जंतू मारण्यासाठी 1 ग्लास शिवसंजीवनी रस हा कमीत कमी घेणं गरजेचं आहे. 1 महिना कॅन्सरसाठी 30 डोस हा रोज
याप्रमाणे घेणे आणि इतर आजारासाठी बाकीच्या अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांसाठी वयोमानानुसार 10 चमचे कमीत कमी कडुलिंबाचा म्हणजे शिवसंजीवनीचा रस थोडी साखर मिसळून लहान मुलांना देणे गरजेचे आहे. आरोग्य संपन्न निरोगी जीवनाची एकच गुरु शिवसंजीवनी. आजार विकार रोग आणि एक इलाज फक्त एक. कसलाही आजार विकार असू द्या 7 आठवडे आठवड्यातून 2दा सोमवार गुरुवार उपाशी पोटी अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे 14 डोस आणि आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचा अनुभव घेणे त्या ईश्वराचे गुणगान गाणे हेच त्याच्या मागचं सत्य. मी एक शिवभक्त आहे. मी केलेल्या अतूट आणि निस्वार्थपणे शिवभक्तीचं मला मिळालेलं हे अविट गोड फळ आहे ज्याचा लाभ मी सर्व गरजूंना देण्याचा प्रयत्न करत आहे. तो बी विनामूल्य का हा शिवप्रसाद आहे सर्वांसाठी विनामूल्य मुक्त. याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगावे हेच त्याच्या मागचं सत्य आहे. मी एक सर्वसाधारण माणूस आहे. मी शास्त्रज्ञ नाही, डॉक्टर नाही, वैद्य नाही. त्याच्या मागचं ही सगळ्यात मोठं सत्य आहे. आपल्या देशाला अशा लोकांची गरज नाही असंच म्हणावं लागेल. का आपल्या देशाला बाहेरचे पाहिजेत. रशिया, अमेरिका, जपान अशा बाहेरच्या देशातून जी शास्त्रज्ञ त्यांचे रिसर्च केलेले प्रयोग सिद्ध करतात त्यांना हा पाठिंबा देतात, त्यांच्या मागेही पळतात. पण आपल्या मातीतल्या माणसांनी एखादा प्रयोग केला आणि तो जनकल्याणासाठी जनहितासाठी लोककल्याणासाठी जर यशस्वी झाला तर त्याला साथ देणारे आपले लोक नाहीत. ही मला कळून चुकलेलं आहे. ह्या लोकांना समजायला पाहिजे की आपल्या माणसाला आपण साथ देणं गरजेचं. ही लोककल्याणाचं काम आहे. सगळ्यात महत्वाची बाजू आजपर्यंत कुणी असा प्रयोग केलेला नाही. विनामूल्य ही सेवा 1 रुपया न खर्च करता 1 रुपया कुणाला न देता घेता स्वतः औषधांनी स्वतः खाणे आरोग्य संपन्न निरोगी जगणे असा हा प्रयोग करणार मी एकमेव भारतीय आणि एकमेव जगातला मनुष्य आहे हे त्यांना समजायला पाहिजे. मला जर अशा लोकांची साथ मिळाली जे लोक या क्षेत्रात काम करतात. सगळ्यात महत्वाचं माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय आरोग्य मंत्रालय, माननीय आदिवासी मंत्रालय, माननीय वन मंत्रालय आणि शास्त्रज्ञ मोठमोठे TV चॅनल मोठमोठे पत्रकार अशा लोकांची जर मला साथ मिळाली पाठबळ मिळालं तर आज माझ्या देशात जो आरोग्याच्या बाबतीत अब्जावधी रुपयाचा खर्च होत आहे हर एक आजारावर विकारावर ज्यांनी काही फरक पडत नाही फक्त पैसे वाया घालण्याचं काम होतं. अशा सगळ्या आजारावर विकारावर ही जीवनदायी लाभदायी शिवसंजीवनी गुणकारी ठरत आहे. हे सत्य आहे. त्याच्या मागचं माझ्या देशाचे अब्जावधी रुपये वाचू शकतील आणि तेच पैसे इतर कामासाठी गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी दुसऱ्या इतर कामासाठी त्याचा लाभ होईल हे ध्यानात यावं. मी जीव तोडून सांगत आहे की मला या लोकांची जर साथ मिळाली तर माझा देश अजून पुढे जाईल, अजून प्रगती करेल. अमाप पैसा माझा देशाचा वाचेल का तर ही विनामूल्य सेवा आहे. आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची ही सेवा आहे जी आज तागात कुणी केलेली नाही. विनामूल्य बिगर पैशाची ही सेवा प्रत्येक जणाच्या घरापर्यंत पोहोचेल. ह्या लोकांची जर मला साथ मिळाली तर ह्या लोकांना जागा करा माझ्या देश बांधवांनो. ही जी लोक झोपलेले आहेत त्यांना जसं काय स्वार्थाने झपाटलेलं आहे. त्यांना लोक दिसत नाहीत. त्यांना साधारण माणसामध्ये जी काही गुण आहेत त्यांना दिसत नाहीत. तर बाहेरच्या शोधावरही बसलेले आहेत. बाहेरचे शोध लावतील तेव्हा त्यांना खर्च करून बोलून घेतील, खर्च करून त्यांची औषधं विकत घेतील. पण खर्च जे आपल्या भारतीय प्राचीन परंपरेमध्ये दडलेलं आहे लपलेलं आहे जी माणसाच्या जीवनाला आरोग्यदायी आहे, जीवनदायी, लाभदायी, गुणकारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं विनामूल्य आपली प्राचीन परंपरा सांगत आहे. ही शिवसंजीवनी सगळ्यात आपल्या भारतीय लोकांना माहीत आहे. पण ह्यातले जी गुण आहेत रसातळातले अंतरीण गुण ती माझ्या नजरेने पारखून जे जगापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याची साथ मला या लोकांची पाहिजे. ह्यासाठी का ह्याची साथ जर मला मिळाली तर माझा देश आरोग्य संपन्न निरोगी होईल, अजून प्रगती करेल. आमाप माझा देशाचा अब्जावधी डॉलरचा खर्च पैसा वाचू शकेल, इतर कामासाठी त्याचा लाभ होऊ शकेल. जागे करा ह्या लोकांना जी झोपी गेलेत, झोपीचं सोंग करतात त्यांची साथ पाहिजे मला. ही सत्याची बाजू आहे. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा, अनुभव घ्या आणि खात्री करा. सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे. हे सत्य आहे. सत्याची अनुभूती, सत्याची परिभाषा या लोकांना माहीत नाही काय. सत्य काय आहे यांना कळत नाही का. समजून घ्या, जाणून घ्या आणि ह्याला साथ द्या. शिवसंजीवनीला साथ, आरोग्याला साथ, माझ्या देशाला साथ, माझ्या देशातील धनाला साथ, जनहितासाठी मी सगळ्या जगासमोर आणलेलं आहे. तुमची साथ आणि मला मिळणं ही अत्यंत गरजेचं आहे. जागे व्हा आणि जागे करा हे झोपलेल्या लोकांना माझ्या बद्दल बांधून. असलेल्या गोष्टीमध्ये नको असलेल्या घटनांमध्ये नको असलेल्या बाबतीत हे जेवढे मी हे लोकांचे नाव घेतात वरच्या ते सगळे लोक जातीने हजर होतात, जातीने खर्च करतात, नाही त्या गोष्टीला प्राधान्य देतात, नाही त्या गोष्टीचा तो विपर्यास करतात, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याची ईश्वराची परिभाषा समजत नाहीत, सत्याला ही समोर आणत नाहीत. त्यांना फक्त त्याचे चॅनल चालले पाहिजेत, त्यांचे खुर्च्या टिकल्या पाहिजेत, यासाठीच फक्त हे प्रयत्न करतात. ही माझी जी भाषा आहे ही सत्याची भाषा आहे. ईश्वर आहे हे जर सत्य आहे तर माझा हा प्रयोग आविष्कार हा देखील सत्य आहे.
आणि सत्तेची परिभाषा फक्त तोच जाणू शकतो ज्याच्यापाशी सत्य दडलेलं असतं. सत्तेसाठी तो झटत असतो, सत्तेसाठी तो लढत असतो आणि परमेश्वर आहे हे सत्य त्याला माहीत असतं म्हणून हा लढत असतो. तसा मी लढतोय, मी हा शेवटपर्यंत लढत राहणार माझ्या देशासाठी, माझ्या मानव कल्याणासाठी आणि माझ्या देशाच्या हितासाठी. ह्याला साथ जर मिळाली तर अजून परमेश्वराची सगळ्यांवर कृपा होईल हे ध्यानात घ्या. सत्तेची भाषा तुम्ही जर समजू शकत नाही तर तुमचं कधी असं म्हणजे कल्याण व्हायची ही होणारच नाही, बाजूच होणार नाही. तुम्ही सत्तेची भाषा समजून घ्या, इतर कामाचा विषय कट करा आणि त्याच्या मागे लागा. जे आपल्याला गरजेचं आहे, जे आपल्या देशाला, जे आरोग्याला, जे मानव हिताला येणाऱ्या काळातील पिढीला हे लागू होणार आहे. यासाठी सगळ्यांनी मला साथ द्या, लढा, झटा आणि ईश्वरी सत्य जाणा. ईश्वरी सत्य जाणल्याशिवाय, ईश्वर ही सत्तेची भाषा जाणल्याशिवाय हे कळणार नाही कोणाला. जागे व्हा आणि जाणून घ्या. आजच्या या चालू परिस्थितीमध्ये या कडुलिंबाच्या झाडाचा म्हणजे शिवसंजीवनीचा गैरफायदा व्यापारधंदा भरपूर लोकांनी मांडलेला आहे. त्याच्यावर त्यांचा कुणाचा अधिकार नाहीये. हे तेवढं सत्य आहे का? तर कडुलिंबाचे इंटरनॅशनल पेटंट भारताकडे आहे. जागतिक दर्जाचे हक्क आपल्या देशाकडे आहे. त्याच्यावर कुणाला हक्क सांगता येत नाही, त्याचा गैरफायदा कुणाला घेता येत नाही. तरी देखील भरपूर लोक त्याचा व्यापारधंदा करत असून पैसा कमवण्याचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे. त्यांच्या भूतापाला, त्यांच्या कसल्याच गोष्टीला तुम्ही बळीचा बकरा होऊ नका. त्यांच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः आणा, स्वतः घ्या, अनुभव घ्या, खात्री करा. प्रकारची प्रक्रिया त्याच्यावर करता येत नाही, आहे त्या स्वरूपात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कसल्या बोलतापाला, कसल्या जाहिरातीला तुम्ही बळीचा बकरा होऊ नका. अनुभव घ्या. कारण ज्या लोकांना सत्याची परिभाषा माहीतच नाही तेच लोक फक्त व्यापारधंदा करतात. जे लोक ईश्वराला फक्त नावाने बोलतात, त्याचा अनुभव घेत नाही, त्याची अनुभूती घेत नाहीत, ते लोक व्यापारधंदा करतात. त्यांना फक्त पैसा कमवण्याचं पडलेलं असतं. ते एक राक्षसरूपी लोक आहेत जे माणसाला लुटण्याचा धंदा फक्त करतात. माझ्या देशाकडं ह्याचं इंटरनॅशनल पेटेंट आहे, म्हणजे जे जागतिक दर्जाचे हक्क कडुलिंबाचे माझ्या भारताकडे आहेत. त्यामुळे ह्याच्यावर कुणाला अधिकार सांगण्याचा अधिकारच राहत नाही आणि तुम्ही त्याचा प्रयत्न देखील करू नये. हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं सत्य हे जाणून घ्या. तुम्हाला माहीत नसतं, वनमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना सांगणं की हे कडुलिंबाचं झाड माझ्या भारताचं राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा, जेणेकरून ह्याचा कोणी व्यापारधंदा करू नये, ह्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, ह्याच्या कोणी कंपन्या चालू नयेत. हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून जनहितासाठी, लोककल्याणासाठी सगळ्या जगाला, अखंड मानव जातीला याचा विनामूल्य मुक्तपणे लाभ द्या. हेच माझं सांगण्याचं त्याच्यामागचं मोठं सत्य आहे. मानवी शरीराला होणारे आजार, विकार, रोग हे फक्त विषाणू आणि जीवाणूमुळेच होतात, हे सत्य आहे. कडुलिंबाच्या झाडाचा म्हणजेच शिवसंजीवनीचा गुणधर्मच आहे जंतुनाशक, कीटकनाशक, अँटीबॅक्टेरियल तत्व आहे त्याचं कडुलिंबाचं. त्याच्यामुळे मानवी शरीरावर होणारे जेवढे काही रोगराई आणि आजार आहेत ते कडुलिंबाच्या रसामुळं किंवा शिवसंजीवनीमुळं नाहीसे होतात. माणूस रोगमुक्त निरोगी जीवन जगू शकतो, हे सत्य आहे. पर्यावरण निर्मितीसाठी, शुद्ध हवेसाठी कडुलिंबाचे झाड आपल्या अवतीभोवती, आपल्या दारी, गावात, शाळेत, रोडच्या कडेला, गायरानात, डोंगरावर लावावे. त्याच्यामुळं हवा शुद्ध होती, पर्यावरण, वातावरण शुद्ध राहतं, मानवी आरोग्य निरोगी राहतं. आरोग्यसंपन्न निरोगी जीवनाची एकच गुरुकिल्ली शिवसंजीवनी होय. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. याची माहिती, शिवसंजीवनीची माहिती मी सर्व म्हणजे त्यावर काम करणाऱ्या संस्था, आयुष संस्था दिल्ली, पंतप्रधान, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय आरोग्यमंत्री अशा सगळ्या लोकांना मी त्याची माहिती दिलेली आहे. माझं मी कर्तव्य करत आहे. ही माझी भारतभूमी, ही आपली भारतभूमी साधू संत ऋषीमुनी तपस्वी लोकांची तपसाधना केलेली पवित्र आणि पावन भूमी आहे. इथे भक्ताच्या अतूट आणि सत्वशील भक्तीला परमेश्वर साक्षात दर्शन देता आलेलं आहे, हे सत्य आहे. लहान असो किंवा मोठा भक्त कसाही असो, त्याच्या अतूट भक्तीला आणि श्रद्धेला आणि सत्वशीलपणाला परमेश्वरांनी समोर येऊन त्याला दर्शन दिलेलं आहे. अशी पावन भूमी आहे, ही विसरून जमणार नाही. विसरू नका. आपल्या चालीरीती, परंपरा, भारतीय प्राचीन परंपरा, चालीरीती, रीतिरिवाज, आपल्या आयुर्वेदामध्ये असणारे जडीबुटी, भारतीय प्राचीन परंपरेनुसार आयुर्वेदाला असाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्या ज्या पारंपरिक जडीबुटी आहेत, म्हणजे परंपरा, चालीरीती, आयुर्वेदातील चालत आलेल्या या वनस्पती, वनसंपदा ह्या जर जतन करून ठेवल्या तर मानवाला आज त्याची गरज आहे, भविष्यात बी गरज आहे. या जतन करणं गरजेचं आहे. आज मानवजातीला याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे ही विसरून चालणार नाही. त्याचं जतन करा, पुढच्या पिढीला त्याचा लाभ होऊ द्या. सांगा पुढच्या पिढीला, तर त्याचा मानवजातीला अखंड असा लाभ होत राहील.
निरोगी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगायचे असतील तर कसली नशा व्यसन करू नका, त्याच्यापासून दूर राहा, तर तुम्ही निरोगी आणि सुरक्षित आबाधित राहता. हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सत्य. ह्याची जपवणूक करा. तुम्ही सावध राहताल तर सुरक्षित राहता. त्यासाठी तुम्ही कसल्याही व्यसनाच्या किंवा नशेच्या आहारी जाऊ नका. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे, ध्यानात घ्या. तुम्ही बी घ्या, इतरांना बी सांगण्याचा प्रयत्न करा. दोषमध्ये येऊन होश खोवू नका, चुकीच्या रस्त्याने जाऊ नका. चुकीचा रस्ता धरला तर धोका संभवतो, धोका होऊ शकतो. त्यासाठी शिवसंजीवनीचा लाभ घ्या. आपले घर, आपले गाव, आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसं जर कराल तरच आपण निरोगी जीवनाचा विचार करू शकाल. हे प्रत्येकाचे कर्तव्य प्रत्येकाने केले पाहिजे, हे गरजेचे आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक व्यक्तीने एक कडुलिंबाचे झाड लावणे, वाढवणे, जगवणे हे आज गरजेचे झालेले आहे. प्रत्येकाने केले पाहिजे. कडुलिंबाचे झाड तोडू नका, त्याचा गैरवापर करू नका. लागतो त्याप्रमाणे त्याचा वापर करा, अति त्याचा वापर करू नका. हे झाड जगवणे, ह्याचा भविष्यासाठी ठेवा करून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कडुलिंबाचे झाड आपल्या अवतीभोवती दारी लावावे. माझ्या भारत देशाला, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना, आरोग्यमंत्र्यांना, वनमंत्र्यांना, परत आदिवासी मंत्र्याला माझं सांगणं आहे की हे कडुलिंबाचे झाड राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. याचा कुणीही व्यापार धंदा करू नये, याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याच्या हकीकतमध्ये इंटरनॅशनल जागतिक दर्जाचे पेटंट अधिकार आपल्या भारत देशाकडे आहे. त्यामुळे खाजगी कुणालाही अधिकार याच्यावर सांगता येणार नाही. हे ध्यानात ठेवा. ईश्वरी देण आहे, सर्वांसाठी मुक्त विनामूल्य. याचा व्यापार धंदा कुणी करू नये. हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावे. आणि हा माझा शिवसंजीवनीचा प्रयोग, आविष्कार आहे, ही माझ्या देशासाठी मी अर्पण करत आहे. मी फक्त जनकल्याणासाठी, लोककल्याणासाठी, मानवी जीवनाच्या रक्षणासाठी ही मी देत आहे. हे ध्यानात घ्या. कोणी देखील ह्या कडुलिंबाच्या झाडाचा गैरवापर करत असेल, व्यापार धंदा करत असेल, विनाकारण लोकांची फसवणूक करत असेल तर भारत सरकारने त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. सगळ्यात महत्त्वाचं, ही ईश्वरी दरबारी, ही सत्याच्या दरबारी हे महापाप आहे. त्यांनी ध्यानात घ्यावं. याचा महापाप करण्याचा प्रयत्न करू नये. हे आहे त्या स्वरूपातच देणं गरजेचं आहे. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. त्याचा व्यापार धंदा कोणी करू नये, ते महापाप कोणी करू नये. आयुर्वेदामध्ये धन घेता येत नाही, देता येत नाही, तरच गुण येतो. हे सत्य आहे. ह्या लोकांना जाग करणं गरजेचं आहे. माझ्या देशबांधवांनो, ह्यांना जाग करा. कारण हे जर जागे झाले तर माझ्या देशाचं कल्याण होईल. कारण हे देशाचे सूत्र यांच्या हातात आहेत. म्हणून हे झोपलेले आहेत. हे झोपीच्या सोंगातून यांना बाहेर काढा. मग तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मंत्री असो, एखादा मोठा TV चॅनलवाला असो, दूरदर्शनवाला असो, आरोग्य खात्याचा असो, कोणीही असो, या सगळ्यांना जागा करा. तुम्ही मानवतेसाठी काम करतात ना, देशासाठी काम करतात ना, ती शिवसंजीवनी तुमच्या ध्यानात आली पाहिजे, तुमच्या नजरात बसली पाहिजे. हे विनामूल्य जनसेवा, लोककल्याणासाठी आहे. आणि मी तर सगळ्यांसाठी विनामूल्य दिलेली आहे. ईश्वर सेवा, ईश्वर भक्ती, ही सत्याचा मार्ग आहे. सगळ्यांनी त्याच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. आज ह्या शिवसंजीवनीची माझ्या मानवजातीला, माझ्या देशाला अत्यंत गरजेचं आहे. तुमचं कसलंच प्रगत तंत्रज्ञान, विज्ञान मानवाला वाचू शकत नाही. सत्य झालेले आज माणसं बळीचे बकरे होते. प्रत्येक काही ना काही रोज एक नवीन आजार उत्पन्न होतो. रोज एक नवीन आजारची काहीतरी बाजारात औषधं विक्री होते. माणूस जगू शकत नाही कसल्याच औषधाने, कसल्याही. एकच पर्याय आहे, आयुर्वेद. प्राचीन परंपरा असलेलं भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आयुर्वेद. आणि त्यातील ही अमृतमय माझी शिवसंजीवनी म्हणजे कडुलिंबाचं झाड, याचं जतन करा. याचा लाभ सगळ्या माझ्या मानवजातीला द्या, माझ्या भारत देशाला द्या. आणि माझ्या देशाची अब्जावधी डॉलरची रक्कम वाचवा. जो ह्याच्यावर खर्च होतो, आरोग्याच्या बाबतीत जो खर्च होतो माझ्या देशात गंभीर आजारावर, प्रत्येक आजारावर, तो हा खर्च वाचवा. हा वाचवण्याचा प्रयत्न मी करत आहे, पण मला कोणी साथ देत नाही. हा वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जर साथ दिली तर होईल. तिचा जो हा खर्च आहे, आरोग्यावर खर्च होणारा, तो जर माझ्या ह्या शिवसंजीवनीमुळे वाचला तर माझा देश अजून प्रगतीपथावर जाईल. हे सत्य आहे. त्यासाठी या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मला साथ देणं गरजेचं आहे. शिवसंजीवनी ही प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदातील एकमेव असंच साधन आहे की जी सर्वांसाठी विनामूल्य आहे. शिवशंकराचा आशीर्वाद एकमेव असा त्या झाडावर झालेला आहे की तो अमृतमय आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. सत्याचा मार्ग धरा, शिवभक्ती करा. कसल्या प्रकारची व्यसन अथवा नशा करू नका. सावध राहा, म्हणजे सुरक्षित राहताल माझ्या देशबांधवांनो. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि आनंदी जीवन, निरोगी जीवन जगा. हेच त्याच्या मागचं माझी तळमळ आणि सत्य आहे. साधू संत ऋषीमुनी शिवसंजीवनाचा त्यांच्या तपोसाधनेमध्ये लाभ घेतात, उपयोग करता. हे सत्य आहे. त्याच्यामुळे
मानवाच्या शरीराला अन्न पाण्याची गरज भासत नाही. बिन अन्न पाण्याचा माणूस जगू शकतो. आयुष्यमान भाऊचा त्याला लाभ म्हणजे आशीर्वाद लागतो, हे सत्य आहे. माझ्या देश बांधवांनो, बंधू भगिनींनो, कसलाही आजार विकार रोग म्हणजे मृत्यू नाही, त्याने मृत्यू येत नाही, त्याच्यावर विलाज उपाय आहे शिवसंजीवनी. सगळ्यात महत्त्वाचं, मनाने मरू नका. मन दगडाचं बनवा, काळी दगडाचं बनवा. मनाने मेला तर त्याच्यावर उपचार लागू होत नाही. शरीराने जर माणूस मरत असेल तर त्याच्यावर उपचार लागू होतो. त्यासाठी मनाने मरू नका. सगळ्या रोगावर आजारावर विलाज उपाय आहे, तो देखील सगळ्यांसाठी मुक्त विनामूल्य शिवसंजीवनी. त्याचा लाभ त्या वातावरण, पर्यावरण निर्मितीसाठी, शुद्ध हवेसाठी, आरोग्यसंपन्न निरोगी जीवनासाठी, बलवान सशक्त आणि निरोगी भारत बनवण्यासाठी शिवसंजीवनीला साथ द्या. शिवसंजीवनीचा लाभ घ्या. ईश्वरी भक्तीच्या मार्गाला लागा, सत्याच्या मार्गाला लागा. हेच आजची काळाची गरज आहे. हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. हे ध्यानात घ्या माझ्या मित्रांनो. आरोग्य संपन्न निरोगी जीवनासाठी होईल तेवढं तुम्ही घरचं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. हिरव्या पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा. शिळे अन्न खाऊ नका. चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कसली व्यसन अथवा नशा करू नका. सावध राहा, सुरक्षित राहतात. भरपूर पाणी प्या. हलका फुलका व्यायाम करा, प्राणायाम करा. हे आरोग्य संपन्न निरोगी जीवनाचं हे द्योतक आहे, स्तोत्र आहे, गणित आहे. हे करा आणि शिवसंजीवनीचा लाभ घेऊन आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगा. माझ्या देश बांधवांनो, बंधू भगिनींनो, मनोभावे भक्तिभावाने परमेश्वराला साक्ष ठेवून निस्वार्थपणे त्या ईश्वराला फक्त समोर ठेवून शिवसंजीवनीचे सेवन करा. तुम्ही 100% रोगमुक्त जीवन जगाल. हा शिवसंजीवनीचा गुणधर्मच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फरक पडल्यानंतर तुम्ही इतरांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मान्य पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना त्याचे अभिप्राय पाठवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दाखवून द्या ही सत्याची बाजू कशी. कारण आपले मान्य पंतप्रधान शिवभक्त आहेत. ते खरे शिवभक्त आहेत. त्यांना ह्याची बाजू दाखवून द्या की अजून बी परमेश्वर आहे, हे सत्य आहे. असं माणसांनी समोर आणलेलं आपल्या जगासमोर. सगळ्यासाठी विनामूल्य, सगळ्यासाठी मुक्त असा हा शिवसंजीवनीचा औषधी आयुर्वेदामधला हा प्रकार सगळ्यासाठी विनामूल्य आणि मुक्त आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्या. आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगा. हे त्याच्या मागचं सत्य आहे. सन 2012 साली माझा हा आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी ज्यावेळेस यशस्वी झाला, त्यापासून अनेक लोकांना त्याचा लाभ होऊ लागला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक आज त्याचा लाभ घेत असून आरोग्य संपन्न निरोगी जीवन जगत आहेत. फरक पडल्यानंतर ते लाभार्थी मला त्यांचे अभिप्राय पाठवत आहेत. दिवाळी अंकाला त्यांनी, आमचा मल्हारीला त्यांनी भरपूर म्हणजे 2013 पासून 15 पर्यंत भरपूर लाभार्थींनी अभिप्राय दिलेले आहेत. मी माझ्या भारत सरकारला आणि जागतिक आरोग्य संघटनेला सांगू इच्छितो की ही शिवसंजीवनी म्हणजेच कडुलिंबाचे झाड माझ्या देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. माझा भारत देश दारिद्र्य, गरिबी आणि कुपोषणमुक्त बनवण्यासाठी आणि माझ्या देशातील शेतकऱ्यांची म्हणजे बळीराजाची आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी शिवसंजीवनीचा लाभ घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण शिवसंजीवनीच्या सेवनाने मानवी शरीराला अन्न पाण्याची गरज भासत नाही. त्रिकालाबाधित सत्य आहे. एवढे सात्विक, पोषक आणि जीवनदायी गुणधर्म या शिवसंजीवनीमध्ये मानवी शरीराला लागू होणारे आहेत. हे सत्य आहे. जसे आईचे दूध बाळासाठी शुद्ध, निरोगी आणि पवित्र असते, त्याच्यावर कसली प्रक्रिया करता येत नाही, आहे त्या स्वरूपात त्याला शुद्ध स्वरूपात दिले जाते, हे सत्य आहे. तसंच आयुर्वेदातील निसर्गरूपी दूध म्हणजेच पाने, फुले, फळे, मुळे हा जो प्रकार आहे तो आहे त्या शुद्ध स्वरूपात आहे तशा पद्धतीत लागतो त्या प्रमाणात देणे गरजेचे आहे. हे ध्यानात घ्या. एक माणसाने लहान असो किंवा मोठा, रोगी असो अथवा निरोगी, आठवड्यातून एक वेळ न चुकता अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही शिवसंजीवनी पवित्र, शुद्ध आणि शिवशंकराचा आशीर्वाद असल्याने गंभीर आजार विकार रोगातून तुम्ही मुक्त झाला शिवसंजीवनीच्या लाभामुळं, तर तुम्ही शिवसंजीवनी घेण्याचं बंद करू नका. प्रत्येक निरोगी माणसाने किंवा कसल्याही आजारी माणसाने जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही जिंदगीभर आठवड्यातून एकदा हे हेल्थ टॉनिक म्हणून अर्धा ग्लास शिवसंजीवनी घेणं गरजेचंच आहे. लहान असो किंवा मोठा, प्रत्येक माणसाने हे घेणं गरजेचं आहे. हे ध्यानात ठेवा. माझा हा आविष्कार प्रयोग शिवसंजीवनी याची माहिती मी माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री, माननीय आदिवासी मंत्री, माननीय वन मंत्री, परत असे मोठमोठे पत्रकार, मोठमोठे TV चॅनल्स, अशा सगळ्या नामचीन व्यक्तींना, त्यावर काम करणाऱ्या संस्थांना मी याची माहिती, याचे जाहिराती, याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आयुष नावाची संस्था जी भारतातली सर्व प्रयोग तिथे तपासले जातात, त्यांना सुद्धा माझा फॉर्म्युला, याची माहिती या प्रयोगाची मी 2013 सालापासून देत आलेलो आहे. पण ह्याचा कुणी देखील विचार केला नाही.
ICMR संस्थेतर्फे माझ्या ह्या विषयाचं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं मला लेटर आलं, राष्ट्रपतीचं लेटर आलं, पंतप्रधानाचं लेटर आलं, पण मला प्रत्यक्षात कुणी बोलून त्याचा विचारणा केली नाही की हा काय प्रयोग आहे, हा काय आविष्कार आहे, हा कशासाठी केलाय तू आणि ह्याचा किती फायदा माझ्या देशाला आणि जनतेला आहे, ही विचारणा करणाऱ्या आज तागायत कोणी मला भेटलेलं नाही. त्यांना जागा करा माझ्या देश बांधून. माझं सांगणं तुम्हाला, कडुलिंबाचे झाड ही आपली भारतीय प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदातले ते अमृत आहे. ती राष्ट्रसंपत्ती आहे, देशाची संपत्ती आहे. त्याच्यावर कुणाचाही अधिकार सांगता येत नाही. कुणाच्या कसल्याही भूलथापाला बळी पडू नका, कुणाचा कसलंही प्रोडक्शन घेऊ नका. स्वतः आणा, त्याचा लाभ घ्या आणि शिवसंजीवनीचं गुण गा. कुणाच्याही भूलथापाला किंवा कुणाच्याही चुकीच्या रस्त्याला जाऊ नका. हा अधिकार कुणाला दिलेला नाही. त्याचा गैरफायदा कोणाला घेऊन देऊ नका आणि तुम्ही स्वतः घेऊ नका. ही राष्ट्रसंपत्ती आहे, याचा लाभ सर्वांना. देश बांधवांनो, तुम्हाला हे माहीत नसेल, 1981 साली भारतात बेंगलोर शहरामध्ये आयुर्वेदाची कडुलिंबासाठीची खास जागतिक परिषद भरवली होती. त्या जागतिक परिषदेमध्ये भारताने कडुलिंबाचे पेटेंट अधिकार हे आपल्या स्वतःकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे कडुलिंबाचे पेटेंट आणि अधिकार हे फक्त भारताकडे आहेत. हे ध्यानात ठेवा. आजार विकार रोग अनेक, इलाज फक्त एक शिवसंजीवनी. इथून पुढे मी भविष्यात वेळोवेळी शिवसंजीवनीची माहिती अनेक विविध आजारासाठी तुम्हासाठी पाठवत आहे माझ्या ह्या व्हिडिओवर. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटनवर दाबून माझा व्हिडिओ मिळवण्याचा प्रयत्न करा. भारतीय प्राचीन परंपरेनुसार कडुलिंबाच्या झाडाचे मानवी आरोग्यासाठीचे लाभदायी जीवनदायी गुणधर्म सर्वांना माहीत आहे, परंतु जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे, जे मी सगळ्या जगासमोर आणलेलं आहे. सर्वांसाठी विनामूल्य जीवनदायी आणि लाभदायी याचा लाभ माझ्या देश बांधवांनो, बंधू भगिनींनो ध्यानात घ्या. माणूस जीवनाच्या शेवटी बरोबर काही येऊन जात नाही. सगळ्यात मोठे धन पुण्य आहे, ते कमवण्याचा प्रयत्न करा आणि ते आहे त्याचा एकमेव पर्याय आहे शिवसंजीवनी. तुम्ही घ्या आणि इतरांना करण्याचा प्रयत्न करा. देश बांधवांनो, बंधू भगिनींनो, लहान असो किंवा मोठा, शिवसंजीवनी ही अमृत म्हणून आणि हेल्थ टॉनिक म्हणून आठवड्यातून एक वेळा प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, न चुकता आपल्या आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनासाठी. किती वयोवृद्ध असू द्या, जन्मलेलं लेकरू देखील असू द्या, हे सगळ्यांसाठी लाभदायी जीवनदायी आहे. का बाळांत काढ म्हणून ह्या कडुलिंबाचा वापर आज तागायत करतात. की त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सत्य दडलेलं आहे. जन्मताच आपल्याला तो डोस मिळतो, पण ही बंद केलेला आहे. आजच्या ह्या नवीन परिस्थितीमुळं, बदललेल्या विज्ञानाच्या परिस्थितीमुळं हे बंद झालेले प्राचीन परंपरेला हे सगळ्यात मोठं जी भागदाड पडले त्या नवीन तंत्रज्ञान विज्ञानामुळं पडलेलं आहे. ही जुनी परंपरा आज तागायत चालू आहे. काही ठिकाणी भरपूर त्याचा प्रकार चालतो, ही बंद केलेलं आहे. पण ही घ्या, कुणी असू, लहान थोर मोठा, ही इलेक्ट्रॉनिक म्हणून आठवड्यातून एकदा घेणं गरजेचं आहे. कसल्या प्रकारचे तुम्हाला रोगराई होणार नाही, कसल्या प्रकारची तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. माझ्या देशबांधवांनो, कुणाचीही वाट पाहू नका, लगेच घ्या, सुरुवात करा आणि आनंदी निरोगी जीवन जगा.